मैदानावरती जे आपल्याला पाहायला मिळतात त्यांचंही सौजन्य च्या वतीने जे आपल्याला लाभलं गेलंय आणि त्याचबरोबर या स्पर्धेसाठी बरेचसे जे काही देणगी दाते आहेत सन्माननीय नामदेवदादा ठाणगे असतील, राजू शेठ केदार असतील, ऋषिकेश भाऊ कांबळे असतील, अमोल शेठ गाडगे असतील, बाळासाहेब भागवत असतील, कथुर शेठ मते असतील, बाबाजी शेठ मते, डॉक्टर राम शेठ राठोड, सोमनाथ शेठ ठुबे, अमोलजी दुश्मन, राजू पिंगरी फार्म, त्याचबरोबर किशोर शेठ लेंडे सर, अजय भागवत, तुषारदादा ठाणगे, किशोरभाई ठाणगे आणि सुदाम खोडदे साहेब यांच्या वतीने आपल्याला 5,000 रुपये, विलास शेठ गांगडे यांच्या वतीने, मेजर यांच्या वतीने 5,000, अनिलदादा ठोबे यांच्या वतीने 2,500 आणि भास्कर शेठ गव्हाणे सरपंच करंदी च्या वतीने 7,000ची देणगी आपल्या स्पर्धेला लाभलेली आहे. मॅचला होती सुरुवात. स्कोरर आपण पाहतोय अभि ठोबे जे की आपण पाहतोय रेडी आहेत. दोनही टीमचं मनापासून हार्दिक सरसे स्वागत आहे. मॅचला जी आपण पाहतोय सुरुवात होतीये. आयोजकांनी घेतलेली मेहनत. पहिला चेंडू आपल्याला पाहायचाय. दशरथ पहिला चेंडू आपण पाहत आहोत. ओ सूर मारला होता, दूर काढला होता, परंतु चेंडू बुड झाला आणि पहिला चेंडू आपण पाहतोय अतिशय सुंदर आहे. व्यासपीठावरती बरेचसे जे काही क्रीडा रसिक आपण पाहत आहोत ते निश्चित स्वरूपात आपण पाहतोय आनंद घेत आहेत. खास करून आपण पाहतोय ज्यांनी आपल्याला पहिल्या क्रमांकाचं पारितोषिक दिलं आदरणीय किरण शेठ ठुबे, सरपंच कानूर पठार, त्याचबरोबर सन्माननीय ज्ञानेश्वर दादा आवटे असतील, यांचंही मनापासून आपण कौतुक करूया. पलीकडच्या बाजूला बरेचसे क्रीडा रसिक देखील या ठिकाणी उपस्थित झालेले आहेत. आपलंही सहर्ष स्वागत आहे. सामना जो काय आपण पाहतोय सुरू झालेला आहे. अतिशय जबरदस्त आयोजन आणि नियोजन. त्याचबरोबर त्यांच्या गावचा संघ आतमध्ये खेळतोय. पुणेवाडी नगरीचे सरपंच बाळासाहेब रेपाळे या ठिकाणी मात्र उपस्थित आहेत. याचबरोबर हा चेंडू अगदी जातोय सीमारेषेच्या बाहेर. 6-6 षटकार. हा गेला उत्तुंग षटकार. माननीय श्री पियुष शेठ बाबाजी पानमन, हॉटेल महाराजा अँड फॅमिली रेस्टॉरंट, देवी भोयरे फाटा यांचा दणदणीत षटकार. आयकॉन खेळाडूला एक षटकाचं लिमिट आहे याची नोंद घ्या. 6 ओव्हरची मॅच आहे त्यामुळे आयकॉन हा तुमचा 1 ओव्हर नंतरच आतमध्ये येईल याची नोंद घ्या. 7 धावा धाव फलकावरती जे आपल्याला पाहायला मिळत आहेत. भूषण क्षीरसागर मॅन फ्रॉम टाकळी ढोकेश्वर. दुसऱ्या बाजूला आपण पाहतोय दशरथ. याच दरम्यान चेंडू मात्र आपण पाहत आहोत प्रवीण गावडेच्या हातामध्ये असेल. चेंडू आलाय डॉट. 3 चेंडू जे आपण पाहतोय झाले गेलेत. 3 चेंडूंमध्ये 7 धावा जे आलेल्या आहेत. पलीकडच्या बाजूला सन्माननीय विलासदादा उघडे हे सुद्धा या ठिकाणी उपस्थित आहेत. त्याचबरोबर सन्माननीय दत्तूबा ठाणगे सामाजिक कार्यकर्ते हे सुद्धा या ठिकाणी उपस्थित आहेत. आपलंही मनापासून हार्दिक सहर्ष स्वागत. चेंडू हवेमध्ये आणि याच दरम्यान हा बॉल सीमारेषेच्या बाहेर. षटकार. हा गेला उत्तुंग षटकार. माननीय श्री पियुष शेठ बाबाजी पानमन, हॉटेल महाराजा अँड फॅमिली रेस्टॉरंट, देवी भोयरे फाटा यांचा दणदणीत षटकार. तर नक्कीच आपण पाहत आहोत या स्पर्धेमध्ये 8 संघांना आपण सहभागी केलं होतं. हो आई चेंडू सुंदररीत्या आहे. जबरदस्त आक्रमण खरं तर आपल्याला पाहायला मिळतंय. भूषण क्षीरसागर 5 चेंडू झाले गेलेत. 13 रन या धाव फलकावरती आहेत. 11 ते 15 डिसेंबर 2025 रोजी कानूर पठार प्रीमियर लीग 6चं जे काही आयोजन आहे याच मैदानावरती आहे. या संघ मालकांना संघ घ्यायचे असतील, खेळाडूंना फॉर्म वगैरे भरायचे असतील, 51,000 रुपये प्रथम क्रमांकाचं पारितोषिक राहील. सईफदादा इनामदार यांच्याशी संपर्क करायचा आहे. प्रसाद ठुबे यांच्याशी सुद्धा संपर्क करायचा आहे. बॉलर तयार आहेत. याचबरोबर चेंडू हवेमध्ये असेल आणि हा बॉल एक टिप्पा सीमारेषेच्या बाहेर. चौकार. भिडू दे साऱ्या गगनात ललकार. श्री गणेश उद्योग समूह प्रोप्रायटर माननीय श्री राहुल शेठ मते व माननीय श्री रोहित शेठ मते यांचा खणखणीत चौकार. पलीकडच्या बाजूला सन्माननीय बाळासाहेबजी पोटे, सुरेश शेठ बुचुडे, आप्पासाहेब साबळे ही सगळी मंडळी मात्र या ठिकाणी उपस्थित झालेली आहेत. आपलंही मनापासून हार्दिक हार्दिक सहर्ष स्वागत. पहिल्या षटकाचा खेळ संपलाय. धाव फलकावरती जे आपण पाहत आहोत तब्बल 17 धावा जे आपल्याला पाहायला मिळत आहेत. दशरथ गावडे काय दिवसभराच्या सत्रात आज गोलंदाजी केलेली आहे, जबरदस्त. तर दुसऱ्या बाजूला
पहिल्या मॅच मध्ये अविनाश चेडे आपण पाहत आहोत मॅन ऑफ द मॅच हा पुरस्कार किताब खरं तर या खेळाडूनं पटकवलेला आहे आणि डायरेक्ट मेगा फायनल मध्ये एंट्री केली. आता या मॅच मध्ये तो कशा पद्धतीने कामकाज करतोय पाहूया. 1 ओव्हर नंतर स्कोरबोर्ड वरती 17 धाबा. प्रथम फलंदाजी करत असताना पद्मावती फायटर्स पुणेवाडी संघाच्या अनिल माळी आलेत ओव्हर क्रमांक 2 मध्ये. याच दरम्यान हा चेंडू आपण पाहतोय वाइंड इज लॉंग ऑफ. संधी नसेल फिल्डरला. बॉल सीमारेषेच्या बाहेर. 4 चौकार. पाहुणी मोका हा मारलाय चौका. हा आहे हॉटेल रानवारा प्रोप्रायटर माननीय श्री संतोष शेठ भालेकर व माननीय श्री सुनील शेठ भालेकर यांचा सनसनीत चौकार. खरं तर गेली दुसरं हे वर्ष आहे परंतु या वर्षी आपण एक बदल केला. आयकॉन आणि आयडॉल खेळाडूंना आपण या वर्षी मात्र संधी दिली. व्हिक्टरी हंटर्स टीमच्या वतीने मात्र या स्पर्धेचं आयोजन जे आपल्याला पाहायला मिळत आहे. राबाजी शेठ मते साहेब असतील, मयूरदादा गोरे असतील, अनिकेत बाळा ठुबे असतील, आदमबाई असतील, त्याचबरोबर अभि असेल, ओम असेल, पंटीदादा भिंगारदिवे असतील. या सगळ्या मंडळींचं मनापासून धन्यवाद आपण मानूयात. आयोजकांना धन्यवाद देऊया. 4 रन चौकार. श्री गणेश उद्योग समूह प्रोप्रायटर माननीय श्री राहुल शेठ मते व माननीय श्री रोहित शेठ मते यांचा खणखणीत चौकार. मळगंगा 11, त्याचबरोबर सरपंच 11, व्हिक्टरी हंटर, स्नायपर 11 हे 4 संघ आणि त्यांच्या मालकांचे आपण मनापासून धन्यवाद मानूयात. स्पर्धेच्या बाहेर जरी गेले असेल परंतु ते नक्कीच काहीतरी शिकून या मैदानाच्या बाहेर गेलेत आणि आजचे 4 संघ खरं तर जे आपल्याला आतमध्ये पाहायला मिळत आहेत. यावेळेस पाहायचंय आपल्याला. हो इथे पाहायचंय गाई गडबड. पहिला हादरा टीम पद्मावती फायटर्सला. अविनाश चेडे रन आउट. मिळते एक शानदार विकेट. संधी साधून थेट पठ्यानं घेतली झणझणीत विकेट. ही आहे गणेश वीट कारखाना माननीय श्री सुरेश शेठ बुचुडे यांची बळीची टाळी. धाव फलकावरती आपण पाहत आहोत. धावा स्थिर ज्या काय आपल्याला पाहायला मिळत आहेत. ही बॅटर मैदानाच्या आतमध्ये आपण पाहत आहोत. त्या खेळाडूंना आतापर्यंत 250 मात्र या मैदानावरती ठोकलेले आहेत. नेवासा तालुक्यातील कुकणा गावचा असणारा सितारा अक्षय दराड मैदानाच्या आतमध्ये जे आपल्याला पाहायला मिळतील. भूषण क्षीरसागर आणि अविनाश मध्ये थोडीशी अफरातफर आपल्याला पाहायला मिळाली आणि नक्कीच तिथे विकेटही आपल्याला पाहायला मिळाली. न्यू बॅटर मैदानाच्या आतमध्ये आयकॉन अक्षय जराड जे पाहायला मिळत आहेत. 25 धावा या धावफलकावरती निश्चित स्वरूपात आपल्याला पाहायला मिळत आहेत. 8 संघ मात्र स्पर्धेत होते. 4 संघ स्पर्धेच्या बाहेर पडले. 4थ्या क्रमांकावरती आपण पाहिलेला आहे शिवछत्रपती फायटर्स हा संघ आपल्याला पाहायला मिळाला. 3ऱ्या क्रमांकावरती पिंपळेश्वर क्रिकेट क्लब संघ आपल्याला पाहायला मिळाला. आणि आता पहिल्या आणि 2ऱ्या क्रमांकासाठी कोण यासाठी चालू असलेली ही मॅच मैदानाच्या आतमध्ये रंगणार आहे. एका धावेनं संघाची धावसंख्या 26 रन या स्कोरबोर्डवरती आपल्याला पाहायला मिळत आहेत. प्रवीण गावडेच्या आदमबाई शेख असतील आणि नक्कीच बंटी देदा या सगळ्या मंडळींना मात्र ही टीम आपल्याला दाखवलेली आहे. एके फायटर्स अगदी शून्यातून सुरुवात. पहिल्या दिवसापासून संघर्ष खरं तर हा संघ करतोय. आदमबाई शेख तरी संघ मालक असतील परंतु फार महत्वपूर्ण बाब ही आहे की मयूरदादा गोरेचा खूप महत्वपूर्ण वाटा या टीम बांधणीसाठी आहे. या स्पर्धेसाठी सुद्धा मयूरदादा गोरे अँड टीम व्हिक्टरी हंटर्स सगळ्या टीमचं मनापासून आपण धन्यवाद मानूया. 26 धाबा या धावफलकावरती आपल्याला पाहायला मिळत आहेत. अक्षय जराड चेंडू हवेमध्ये. पॉइंटचा क्षेत्ररक्षक सलमान दूरवरती राहिला. वैभव ठुबे बॅकअपचं काम करतायत आणि पाहता पाहता 2 धावा जे आपल्याला पाहायला मिळत आहेत. पुन्हा सरांचं मात्र मनापासून धन्यवाद आपण मानूयात. MS स्पोर्ट्स या युट्यूब चॅनल वरती ही स्पर्धा लाईव्ह खरं तर जी काय आपण पाहतोय दाखवली गेली. त्या सगळ्या टीमचं आपण मनापासून अभिनंदन आणि आभार मानूयात. चांगलं दर्जेदार लाईव्ह त्यांनी याही वर्षी केलेलं आहे. गेली पहिलं पर्व आणि दुसरे पर्व ते मात्र लाईव्हचं काम या ठिकाणी आपण पाहतोय करतायत. मनापासून त्यांचे आपण अभिनंदन आणि आभार मानूयात. यावेळेस स्ट्रोक चांगला असेल. अक्षय जराड मात्र सुरुवात करतायत. हा बॉल सीमारेषेच्या जातोय बाहेर. चौकार.
भिडू दे साऱ्या गगनात ललकार. श्री गणेश उद्योग समूह प्रोप्रायटर माननीय श्री राहुल शेठ मते व माननीय श्री रोहित शेठ मते यांचा खणखणीत चौकार. स्कोअर कार्डवरती आपण पाहत आहोत तब्बल 32 धावा. 2 षटकांचा खेळ संपलाय. 2 ओव्हर नंतर 16च्या सरासरीने 32 धावा धावफलकावरती आहेत. डीजे ओहोर संपली. मैदानात जोश भरारी. श्री प्लाय गुणवत्ता भारी. आणि आपले आकाश चौधरी जनता म्हणते हाच नेता खरा. करा तयारी. नादाला लागायचं नसतं आपला नेता जबरदस्त. थँक्यू. परत एकदा आपण पाहत आहोत षटक क्रमांक. पहिली 2 षटकं जी होती ना पॉवर प्लेची ती संपली गेली आहेत. पॉवर प्ले मध्ये आल्यात 32 धावा. आणि ओव्हर क्रमांक 3 साठी आपण पाहतोय आलाय आयकॉन प्रवीण गावडे. याच बरोबर हाई चेंडू जाईल अगदी सीमारेषेच्या बाहेर. भूषणच्या बॅट मधून चौकार. पाहुणी मोका हा मारलाय चौका. हा आहे हॉटेल रानवारा प्रोप्रायटर माननीय श्री संतोष शेठ भालेकर व माननीय श्री सुनील शेठ भालेकर यांचा सनसनीत चौकार. 36 रन धावफलकावरती या चौकाराने जे आपल्याला पाहायला मिळत आहेत. रानवारा उद्योग समूह असेल त्याचबरोबर सगळे जे काही रानवारा करणदादा भालेकर असतील, सुनीलदादा असतील, त्याचबरोबर संतोषदादा असतील, या मंडळींचं सुद्धा आपल्याला खूप मोलाचं सहकार्य सातत्याने मात्र लाभलं जातं. रानवारा उद्योग समूहाचं देखील या स्पर्धेच्या निमित्ताने आम्ही मनापासून धन्यवाद मानत आहोत, मानत राहू. 36 रन या स्कोरबोर्ड वरती आहेत. बॉल हरवलेला आहे का? धन्यवाद. भेटलेला आहे बॉल. खेळाडू स्वतः जाऊन बॉल घेऊन येतात, हे खूप महत्वाचं आहे. नाही तर मग बाहेर बॉल गेल्यानंतर प्लेयर जात नाहीत. तो आपण सगळेच ग्रामीण भागातील खेळाडू आहोत. कुठल्याही प्रकारची लाज न बाळगता खेळाडू बॉल घेऊन येत असतात, हे खूप महत्वाचं आहे. 3 ते 4 दिवस आपण या मैदानावरती काढली आणि सुंदर 4 दिवस कसे गेले आपल्यालाही समजलं नाही. गणपती बाप्पांच्या पदस्पर्शाने पावन झालेल्या या भूमिकेमध्ये खरं तर सावकार शेठ बुचुडे साहेबांचं मनापासून धन्यवाद आहे. त्यांनी हे मैदान आपल्याला खेळण्यासाठी उपलब्ध करून दिलेलं आहे. 36 रन धाव फलकावरती आपण पाहत आहोत. भूषण क्षीरसागर टाकी ढोकेश्वर गावामधून कित्येक काळ खरं तर या खेळाडूंना क्रिकेट खेळलेला आहे. डावखुरे हाताचा बल्लेबाज आपल्याला पाहायला मिळतोय. तर दुसऱ्याही बाजूला प्रवीण गावडे लेफ्टांदी मारासाठी जे आपण पाहतोय तयार आहेत. चला वेळ वाचवा, 6 ओव्हरची मॅच आहे, घाई करा. शॉर्ट पिच बॉल भूषणच्या बॅट मधून आला एक टोले जंग फटका. चेंडू सीमा पार षटकार. हा गेला उत्तुंग षटकार. माननीय श्री पियुष शेठ बाबाजी पानमन हॉटेल महाराजा अँड फॅमिली रेस्टॉरंट देवी भोयरे फाटा यांचा दणदणीत षटकार. या स्पर्धेसाठी त्यांचं आपल्याला चतुर्थ क्रमांकाचं पारितोषिक आहे. रोख रक्कम 10,000 रुपये. आकाश शेठ चौधरी युवा उद्योजक दादांचंही शुभागमन या ठिकाणी जे आपण पाहतोय झालेलं आहे. सन्माननीय आकाश शेठ चौधरी आणि मित्र परिवार या ठिकाणी उपस्थित आहेत. मनापासून हार्दिक हार्दिक सहर्ष स्वागत. याच बरोबर दी फायर भूषणच्या बॅट मधून चाल निघतोय षटकार. आदरणीय आकाश भाऊ चौधरी युवा उद्योजक ज्यांच्या वतीने आपल्याला 10,000 रुपये चतुर्थ क्रमांकासाठी पारितोषिक लाभलेलं आहे. आकाश भाऊंचं मनापासून हार्दिक हार्दिक सहर्ष स्वागत. सामना क्रमांक आपण पाहत आहोत. या स्पर्धेतील शेवटचा फायनलची मॅच मैदानाच्या आतमध्ये रंगलेली आहे. सगळ्या पारितोषिक दात्यांचं सहर्ष स्वागत. याच बरोबर बॉलला छेडछाड करण्याचा प्रयत्न जो आपल्याला पाहायला मिळतोय. याच बरोबर हाई चेंडू आपण पाहत आहोत. ओ खराब क्षेत्ररक्षण. क्षेत्ररक्षण थोडस खराब जे काय आपल्याला पाहायला मिळते.
पाहुणी मोका हा मारलाय चौका. हा आहे हॉटेल रानवारा. प्रोप्रायटर माननीय श्री संतोष शेठ भालेकर व माननीय श्री सुनील शेठ भालेकर यांचा सनसनीत थँक्यू. चौका. सन्माननीय दत्तूबा ठाणगे ग्रामपंचायत सदस्यांच्या वतीने खास माझ्या समालोचनासाठी 100 रुपयाचं पारितोषिक आलेलं आहे. दत्ताशेठ ठाणगे साहेबांचं, दत्तोबांचं मी मनापासून धन्यवाद मानेल. याचबरोबर इथे पाहिजे आपल्याला ओ हो जबरदस्त कट. काय झेल घेतलाय दशरथ गावडे. अफलातून कॅच. फलंदाज होतोय भूषण क्षीरसागर. झेलबाद विकेट. संधी साधूनी थेट पठ्यानं घेतली झणझणीत विकेट. ही आहे गणेश वीट कारखाना माननीय श्री सुरेश शेठ बुचुडे यांची बळीची टाळी. थँक्यू 52 धावा धाव फलकावरती आपल्याला पाहायला मिळत आहेत. काय अफलातून झेल. इथे सलमान कडून उडाला बॉल हातामधून, परंतु दशरथला माहित होतं की संधी बनेल आणि झेल घेतला. भूषण क्षीरसागर मात्र आपण पाहतोय बाद झालेले आहेत. आणि सन्माननीय विलासदादा उघडे यांच्या वतीने जे आपण पाहत आहोत, या झेलसाठी दशरथ गावडेसाठी आपण पाहतोय 200 रुपयाचं पारितोषिक दिलं जाईल. जबरदस्त मॅच मैदानाच्या आतमध्ये जी की आपल्याला पाहायला मिळते. पुढच्या 11 डिसेंबर ते 15 डिसेंबरला याच मैदानावरती 51 रुपयाची क्रिकेटची स्पर्धा आहे. कानूर पठार प्रीमियर लीग पर्व 6. परंतु त्याआधी कर्जुले हरिया या मैदानावरती पारनेर टेनिस प्रीमियर लीगचं आयोजन आहे. हरेश्वर पोर्ट्स कर्जुले हरिया यांच्या वतीने जबरदस्त प्रथम क्रमांकाचं पारितोषिक 61,000 रुपये. संघ मालकांसाठी एक आकर्षक बाईक असेल आणि तालुक्यातीलच खेळाडू तिथेही खेळतील. हा चेंडू सीमारेषेच्या जातोय बाहेर. दे घुमाके षटकार. हा गेला उत्तुंग षटकार माननीय श्री पियुष शेठ बाबाजी पानमन हॉटेल महाराजा अँड फॅमिली रेस्टॉरंट देवी भोयरे फाटा यांचा दणदणीत षटकार. थँक्यू. 58 धावा धाव फलकावरती जे आपल्याला पाहायला मिळत आहेत. सगळे पारितोषिक दाते या ठिकाणी उपस्थित झालेले आहेत. सगळ्या पारितोषिक दात्यांकडे सगळ्या आयोजक मंडळीनं फक्त एकदा कॉल केला, एकदा शब्द टाकला आणि सगळ्यांनी सांगितलं हरकत नाही, आम्ही सगळेजण पारितोषिक देऊन टाकू. आणि सगळे पारितोषिक दाते उपस्थित झालेले आहेत. सगळ्यांचं परत एकदा या स्पर्धेच्या आयोजकांच्या वतीने मनापासून धन्यवाद आहे. 58 धावा धाव फलकावरती. हो बॅट सटकली आहे. बॅट हातामधून सटकली, परंतु पाहूया आता पंच खरं तर काय निर्णय घेत आहेत. 2 पंच आपापसात चर्चा करतील आणि मग आपल्यापर्यंत निर्णय येईल. बर का. आणि मला असं वाटतंय थोडस क्रिटिकल आहे. पांडा सर तुम्ही जर आलं तर बरं होईल. खरं तर व्यासपीठावरती आपण पाहत आहोत सरपंच कानूर पठार आदरणीय किरण शेठ ठुबे साहेब असतील. त्याचबरोबर आपण पाहतोय पुणेवाडी नगरीचे सरपंच बाळासाहेबजी रेपाजी असतील, दत्तूबा ठाणगे असतील, ग्रामपंचायत सदस्य विलास शेठ उघडे साहेब असतील, प्रदीपदादा मते असतील, आकाश भाऊ चौधरी असतील, त्याचबरोबर योगेश शेठ जाधव असतील, डॉक्टर राठोड असतील, त्याचबरोबर विकास शेठ ठुबे असतील, पप्पू शेठ ठुबे असतील, भाऊसाहेब संजय शेठ मते साहेब हे सुद्धा या ठिकाणी उपस्थित झालेले आहेत. त्यांचंही मनापासून हार्दिक सहर्ष स्वागत आहे. आलेल्या सगळ्याच क्रीडा रसिकांचं मनापासून हार्दिक सहर्ष स्वागत असेल. पलीकडच्या बाजूला रस्त्याच्या बाजूला 1200 क्रीडा रसिक मॅचचा आनंद घेत आहेत. सगळ्यांचं मनापासून परत एकदा हार्दिक सहर्ष स्वागत आहे. एक निर्णय खरं तर चेक केला जातोय. बॉल आणि बॅटचा स्पर्श आहे का,
फटका अटेंड केला आहे का, बॅट हातामधून सटकली तो विषय आहे. तर त्या आधी बऱ्याच गोष्टी चाचपल्या जातील. पंच मात्र पांडा सर. ग्रामसेवक आदरणीय संजय दादा मते हे या ठिकाणी मात्र उपस्थित झालेले आहेत. आपलंही मनापासून हार्दिक हार्दिक सहर्ष स्वागत आहे. एम एस स्पोर्ट्स या युट्यूब वाहिनीवरती जे आपण पाहतोय ऑन स्क्रीन मात्र चेक केलं जात आहे कशा पद्धतीने जे कामकाज होते पाहायचे आपल्याला. कर्जुले आर्या या ठिकाणी तालुक्यातील खेळाडूंसाठी खूप मोठं व्यासपीठ खरं तर हरेश्वर स्पोर्ट्सच्या वतीने जे काही आपण पाहतोय झालेलं आहे. त्या 3 डिसेंबर ते 7 डिसेंबर चलो कर्जुले आर्या जबरदस्त आयोजन आणि नियोजन तालुक्यातील खेळाडूंसाठी आहे. 11 ते 15 डिसेंबर याच मैदानावरती जे कानोर पठार प्रीमियर लीगचं जे काही आयोजन आहे सगळ्या खेळाडू संघ मालकांनी त्यामध्येही सहभाग घ्या. धन्यवाद. 58 रन जे आतापर्यंत आहेत, परंतु पाहूया पंच मात्र शहानिशा करतायत. काय होणार आहे, कशा रीतीने निर्णय येईल, सगळ्यांना आस लागून राहिलेली आहे कारण खेळाडू आयकॉन आहे. पंच आपल्या जागेवरती येतील. खेळाडूंनी चला तोपर्यंत आपल्या जागेवर. थोडीशी घाई करा, उशीर होत चाललेला आहे. बक्षीस वितरण दिवस आहे तोपर्यंत करायचे. पंच आपल्या मैदानावरती येतील. आलेत. यस, नॉट आउट आहे. तुम्ही ऑन स्क्रीन जाऊन पाहू शकता. तिथं तुम्हाला सगळ्या काही गोष्टी अवेलेबल आहेत. 58 धावा या धाव फलकावरती जे आपल्याला पाहायला मिळत आहेत. षटक क्रमांक मैदानाच्या आतमध्ये 4. दशरथ गावडेच्या हातामध्ये बॉल जो आपल्याला पाहायला मिळतो. 2 चेंडू झालेत. गोलंदाज तयार. याही वेळेस हा चेंडू आपण पाहतोय सुंदर आहे. राहुल पवार आपण पाहतोय सुंदर क्षेत्ररक्षण करतायत आणि धाव फलकावरती आपण जातोय. 59 रन 59 धावा या धाव फलकावरती आपल्याला पाहायला मिळत आहेत. तालुक्यात बराचसा क्रिकेटचा खरं तर विकास तो आपल्याला पाहायला मिळतोय. पुढच्या काही कालावधीमध्ये बऱ्याचशा क्रिकेटच्या स्पर्धा तालुक्यामध्ये आहेत. वडगाव दारिया प्रीमियर लीग असेल, रांदे प्रीमियर लीग असेल, बऱ्याचशा क्रिकेटच्या स्पर्धांचं आयोजन आणि नियोजन तालुक्यामध्ये जे काही चालू आहे. रांदे प्रीमियर लीगचं देखील नियोजन तालुक्यामध्ये चालू आहे. याचबरोबर व्हाईट बॉल आणि बॉलिंग करणाऱ्या टीमचा रिव्ह्यू आलाय. बॉल वाईड आहे की नाही यासाठी मात्र आपण पाहत आहोत. रिव्ह्यू जो आपल्याला पाहायला मिळतोय. बॉलिंग टीम अर्थात एक फायटरचा आलेला आहे. दोन्ही इनिंग साठी एक रिव्ह्यू खरं तर जो आपण पाहतोय आहे चेक केलं जातंय. त्यानिशा करतायत. ऑन स्क्रीन जे काही पाहिलं जातंय वाईड बॉल
येस, व्हाईट बॉल रिव्ह्यू हा या इनिंगचा जो आहे ना एके फायटर टीमचा तो आता गमावलेला आहे. चेंडू आपण पाहतो, एक धाव व्हाईटची जी काही एक सिंगल आलेली आहे. 60 धावा स्कोर कार्ड वरती जे आपल्याला पाहायला मिळत आहेत. सामन्याला परत एकदा सुरुवात. याच दरम्यान हा चेंडू हो बाबू दुश्मन या खेळाडूचा झेल आपण पाहतोय सटकलेला आहे. पुणेवाडी गावचा एक स्फोटक फलंदाज आहे. शरीर यष्टीवरती अजिबात तुम्ही जाऊ नका, परंतु चांगल्या चांगल्या गोलंदाजांना तो दिवस तारे दाखवतो. मनगटामध्ये रगाय 7 धावा या धावफलकावरती आपल्याला पाहायला मिळत आहेत. कानूर पाटावरून खास प्रसाद दादा ठुबे आणि त्यांचा सगळा मित्र परिवार या ठिकाणी मात्र उपस्थित आहे. आपलंही मनापासून हार्दिक हार्दिक सहर्ष स्वागत आहे. काय बॉल टाकलाय भन्नाट वेगाचा. दशरथ गावडेने या स्पर्धेमध्ये प्रेक्षकांना प्रभावित करून सोडलेला आहे. बॅटिंग असेल बॉलिंग असेल या खेळाडूनं खरं तर क्रीडा रसिकांची मनं जिंकलेली आहेत. 60 धावसंख्येवरती पद्मावती फायटर्स पुणेवाडी संघ आपल्याला पाहायला मिळतोय. याच बरोबर चांगलं कनेक्शन आपल्याला दिसतंय. बाबूच्या बॅट मधून हा चेंडू एक कव्हर सीमारेषा तोडतोय. चौकार 4 रन. भिडू दे साऱ्या गगनात ललकार. श्री गणेश उद्योग समूह प्रोप्रायटर माननीय श्री राहुल शेठ मते व माननीय श्री रोहित शेठ मते यांचा खणखणीत चौकार. थँक्यू. 4 षटकांचा खेळ संपलाय. 2 गडी बाद धाव फलकावरती आपण पाहत आहोत. 64 धावा. इजे 64 रन. ओहोर संपली. मैदानात जोश भरारी. श्री प्लाय गुणवत्ता भारी आणि आपले आकाश चौधरी जनता म्हणते हाच नेता खरा. करा तयारी. नादाला लाग. तर धाव फलकावरती आपण पाहतोय 4 षटकांचा खेळ संपलाय. 64 धावा धाव फलकावरती आहेत. ओव्हर क्रमांक 5 आपण पाहतोय राहुल. याच दरम्यान शॉर्ट पिच बॉल आणि अक्षय जराड घेत आहेत त्याचा घरपोच समाचार. षटकार. हा गेला उत्तुंग षटकार. माननीय श्री पियुष शेठ बाबाजी पानमन हॉटेल महाराजा अँड फॅमिली रेस्टॉरंट देवी भोयरे फाटा यांचा दणदणीत षटकार. धाव फलकावरती आपण पाहत आहोत आतमध्ये जे काही अक्षय जराड धुमाकूळ घालतायत. षटकाराच्या मदतीने धाव फलक पालन करेल. 70 धावा धाव फलकावरती आहेत. पहिल्या दिवशी खरं तर हा खेळाडू आपण पाहतोय मैदानावरती साखळी मॅच मध्ये खेळला. एका मॅच मध्ये 20 बॉल मध्ये 80 धावा. दुसऱ्या मॅच मध्ये सर्वाधिक 550. 11 बॉल मध्ये 51 धावा. आणि आजही तो दिवसभराच्या सत्रात चमकलाय. बॅटेमधून तो चांगली कामगिरी करतोय. अक्षय जराड आयकॉन आहे. राहुल पवार वरती आपण पाहतोय आक्रमण करतोय. 70 धावा धाव फलकावर. याच बरोबर चेंडू हवेमध्ये अक्षय जराडच्या बॅट मधून आलाय. लागोपाठचा दुसरा षटकार. सिक्सर. हा गेला उत्तुंग षटकार. माननीय श्री पियुष शेठ बाबाजी पानमन हॉटेल महाराजा अँड फॅमिली रेस्टॉरंट देवी भोयरे फाटा यांचा दणदणीत षटकार. थँक्यू. अक्षय जराड नावाचं वादळ मैदानाच्या आतमध्ये जे आपल्याला सुनामी मैदानाच्या आतमध्ये जी पूर्णपणे पाहायला मिळेल. 7 चेंडू मध्ये 25 धावा या वैयक्तिक अक्षयच्या आहेत. 3 चेंडू मध्ये 4 धावा या अमोलने बनवलेल्या आहेत. 76 रन स्कोर कार्ड वरती जे आपल्याला पाहायला मिळत आहेत. पद्मावती फायटर्स पुणेवाडी सर्वप्रथम फटकेबाजी करत असताना काय बॅटिंग करतात अक्षय जराड. वा. याच बरोबर हाही चेंडू आपण पाहतोय परंतु बॅट वरती परफेक्ट आला नाही. शॉट थोडासा खराब जो इथे आपल्याला पाहायला मिळाला. आणि निश्चित स्वरूपात आपण पाहत आहोत एका धावेवरती समाधान तिथे मात्र मानतायत अक्षय. एका धावेनं संघाची धाव संख्या 77 रन या धाव फलकावरती जे आहेत. 25,000 रुपये प्रथम क्रमांकाचं पारितोषिक आपण पाहत आहोत. किरणदादा ठुबे असतील ज्ञानेश्वर दादा आवटे असतील या मंडळींना आपल्याला दिलेलं आहे. सुजित जावरे पाटील साहेबांनी आपल्याला दुसरं 21,000 रुपये पारितोषिक दिलं. याच बरोबर अमोल दुश्मन इथे मात्र आपण पाहतोय निश्चित स्वरूपात आपल्याला पाहायला मिळत आहेत. धक्का क्रमांक 3 फलंदाज अमोल दुश्मन पाहत. संधी साधून थेट पठ्यानं घेतली झणझणीत विकेट. ही आहे गणेश वीट कारखाना माननीय श्री सुरेश शेठ बुचुडे यांची बळीची टाळी. थँक्यू. त्याचबरोबर 3ऱ्या क्रमांकासाठी आपण पाहतोय डॉक्टर श्रीकांत अण्णा पठारे आणि
करंदी नगरीच्या माजी सरपंच आदरणीय वैशालीताई उगडे यांच्या वतीने 15,000 रुपये आपल्याला पारितोषिक आहे. चतुर्थ क्रमांकासाठी सन्माननीय आकाशदादा चौधरी युवा उद्योजक यांच्या वतीने 10,000 रुपये रोख रक्कम. खर तर जी पारितोषिकाची परभणी आहे आणि सगळ्या पारितोषिक दात्यांचं मनापासून हार्दिक सहर्ष स्वागत आहे. 77 रन या धावफलकावरती आपण पाहत आहोत. 4 चेंडू झालेत या षटकाचे. 2 चेंडूंचा खेळ अजूनही शिल्लक आहे. पवार वस्तीचा असणारा हा खेळाडू राहुल पवार कमी कालावधीमध्ये मात्र चांगलं मैदान तो गाजवतोय. राहुल याही वेळेस हा चेंडू आपण पाहतोय समोरच्या बाजूला केलाय. क्षेत्ररक्षक खूप दूरवरती सूरज आणि हा बॉल भन्नाट वेगात स्ट्रेट ड्राईव्हचा खणखणीत चौकार. 4 धावा. भिडू दे साऱ्या गगनात ललकार. श्री गणेश उद्योग समूह प्रोप्रायटर माननीय श्री राहुल शेठ मते व माननीय श्री रोहित शेठ मते यांचा खणखणीत चौकार. थँक्यू. 81 धावा धावफलकावरती जे आपल्याला पाहायला मिळत आहेत. वडगाव दारिया नगरीचे विद्यमान ग्रामपंचायत सदस्य सुभाष दादा कचरू परांडेच्या वतीने सुद्धा खास माझ्या समालोचनासाठी 100 रुपयाचं पारितोषिक आलंय. मी दादांचा खूप खूप ऋणी आहे. याही वेळेस चांगला बॉल. सुभाषदादा परांडे ऑनलाईन मॅचचा आनंद घेत आहेत. खास त्यांच्या वतीने माझ्यासाठी 100 रुपयाचं पारितोषिक आलंय. धन्यवाद आहे. 81 धावा. 5 ओव्हरचा खेळ संपलाय आणि 5 ओव्हर नंतर धावफलकावरती पद्मावती फायटर्स पुणेवाडी 81 धावा. डीजे ओहोर संपली. मैदानात जोश भरारी. श्री प्लाय गुणवत्ता भारी आणि आपले आकाश चौधरी जनता म्हणते हाच नेता खरा. करा तयारी. नादाला लागायचं नसतं आपला नेता जबरदस्त. कोणी नादाला लागायचं नसतं आपला नेता जबरदस्त. कोणी तर नक्कीच आपण पाहत आहोत आकाश भाऊंचा एक सुंदर ट्रान्स आपण ऐकलेला आहे आणि आकाश भाऊ स्वतः या ठिकाणी उपस्थित सुद्धा झालेले आहेत. त्यांचंही मनापासून आपण धन्यवाद मानूयात. सरपंच किरणदादा ठुबे सातत्याने सगळ्या आयोजक टीमनं किरणदादा ठुबे यांच्याकडे शब्द टाकायचा. किरणदादा तरुणांना कधी नाही म्हणत नाहीत. एक उदार व्यक्तिमत्व, दिलदार व्यक्तिमत्व आदरणीय किरणदादा ठुबे यांचंही मनापासून हार्दिक सहर्ष स्वागत आहे. सरपंच होण्याच्या आधी त्यांनी कित्येक काळ, मी 5-6 वर्ष या भागामध्ये आहे. सरपंच होण्याच्या आधीपासून किरणदादा ठुबे यांचं सातत्याने क्रिकेट खेळायला पारितोषिक आहे. किरण ठुबे साहेबांचं मनापासून धन्यवाद. 81 धावा धावफलकावरती आहेत. पाहूया काय होणार आहे. महेश मेजर न्यू बॅटमन आलेत. अमोल दुश्मन, अक्षय जराड आपल्याला गेले नंतर महेश मेजर आलेत. पाहूया. याच बरोबर हाई चेंडू जाईल सीमारेषेच्या बाहेर. अक्षय जराड थांबायला तयार नाही. चौकार. पाहुनी मोका हा मारलाय चौका. हा आहे हॉटेल रानवारा प्रोप्रायटर माननीय श्री संतोष शेठ भालेकर व माननीय श्री सुनील शेठ भालेकर यांचा सनसनीत चौकार. थँक्यू. 85 धावा धावफलकावरती आहेत. 9 चेंडू मध्ये 30 रन या अक्षयनं बनवलेले आहेत. अक्षय नावाचं वावटळ थांबायला तयार नाही. आदमभाई शेख या स्पर्धेचे आयोजक आहेत, संयोजक आहेत, मालक आहेत. आदम शेख. याच बरोबर गगनाला गवसणी घालणारा आणखीन एक पहाडी षटकार. हा गेला उत्तुंग षटकार. माननीय श्री पियुष शेठ बाबाजी पानमन हॉटेल महाराजा अँड फॅमिली रेस्टॉरंट देवी भोयरे फाटा यांचा दणदणीत षटकार. थँक्यू. फायनलच्या मॅच मध्ये आदमभाई यांच्यावरती तुटून पडलेत अक्षय जराड. बॉल कुठे टाकायचा या विचारामध्ये जे आपल्याला पाहायला मिळत आहेत. संघाची धावसंख्या आपण पाहतो तब्बल 91 धावा स्कोर कार्ड वरती जे आपल्याला पाहायला मिळत आहेत. 19 रन ऑन स्कोर कार्ड. याच धावा धावफलकावरती आपल्याला पाहायला मिळत आहेत. याच बरोबर हाई चेंडू पाहायचे आपल्याला. बिग हिट केलाय आणि चेंडू फाईन लेग सीमारेषेच्या बाहेर. षटकार. हा गेला उत्तुंग षटकार. माननीय श्री पियुष शेठ बाबाजी पानमन हॉटेल महाराजा अँड फॅमिली रेस्टॉरंट देवी भोयरे फाटा यांचा दणदणीत षटकार. थँक्यू. 97 धावा धावफलकावरती आहे. 3 दिवसाचा रेकॉर्ड विक्की 100 धावेंचा आहे.
तो आज मोडला जाणार का फायनलच्या मॅच मध्ये? 5 ओव्हर मध्ये हा रेकॉर्ड मोडला जाईल का? 11 बॉल मध्ये 42 धावसंख्येपर्यंत पोहोचलेत अक्षय जराड. नेवासा तालुक्याचं नाव रोशन करतात पारनेर तालुक्यामध्ये येऊन अक्षय जराड. अक्षयची बॅटिंग आवडली असेल तर एकदा जोरदार टाळ्या वाजूयात. खतरनाक बॅटिंग. याच दरम्यान हाही चेंडू आपण पाहत आहोत, अतिशय सुंदर आहे. धावबाची संधी होईल का? आणि झाली. बॉल हातामध्ये आलाच नाही. बॉल हातामध्ये आला नाही आणि 2 धावा सुद्धा आलेल्या आहेत. 99 धावा धावफलकावरती आहेत. बळगंगा 11 टीमचे मालक समाधान शेठ भागवत, तमाबाईंचंही मनापासून हार्दिक सहर्ष स्वागत आहे. याच बरोबर आई चेंडू सीमारेषेच्या बाहेर आणि अक्षयसाठी एकदा जोरदार टाळ्या वाजूयात. 13 चेंडू मध्ये 50 धाबा. अर्धशतकीय खेळी फायनल मध्ये जबरदस्त परफॉर्मन्स अक्षय जराड. प्रशांत भाऊ पुजारी, उत्तम शेठ रेपाळे आणि भोर साहेबांच्या वतीने 1000 रुपयाचं पारितोषिक आणि अक्षय जराडच्या प्रत्येक षटकारासाठी साई गणेश उद्योग समूहाचे मालक सन्माननीय अमोल शेठ ठुबे टेकाडे च्या वतीने प्रत्येक षटकाराला 100 रुपयाचं पारितोषिक दिलं जाईल. 105 धाबा. आणि याच दरम्यान आदम भाई शेख क्लीन बोर्ड करतायत आणि या विकेटसाठी समाधान शेठ भागवत यांच्या वतीने 200 रुपयाचं पारितोषिक. शेवटच्या बॉलवरती विकेट आली परंतु अक्षयच्या बॅटिंग साठी टाळ्या आल्यात. आदम भाईंच्याही बॉलिंग साठी टाळ्या आल्यात. 105 झाल्यात. विजयासाठी 36 बॉल 106 बनवायच्यात. खर तर मित्रांनो, पारनेर तालुक्यामध्ये बऱ्याचशा क्रिकेटच्या स्पर्धा होत असतात परंतु हल्ली गावोगावी जी आहे ना, गावोगावी मैदानांची आपल्याला खूप कमतरता भासते. परंतु या गणपती फाट्यावरती असं जे काही सुंदर मैदान आहे, इथे फक्त एकच स्पर्धा नाही, 4-4, 5-5 स्पर्धा होत असतात. या मैदानाचे मालक सन्माननीय सावकार शेठ बुचुडे साहेब, बाजार समिती संचालक पारनेर यांचं शुभागमन झालेलं आहे. तर मी सन्माननीय सावकार शेठ बुचुडे साहेबांना विनंती करेल, टाळ्यांच्या गजरामध्ये आपलं स्वागत या ठिकाणी झालेलं आहे. आपणही आलात, आपलं मनापासून हार्दिक सहर्ष स्वागत. कारण गावोगावी आपण पाहिलेलं आहे, एकदा एखाद्या मैदानावरती जर टुर्नामेंट झाली, दुसऱ्या वर्षी त्या मैदानावरती शेताचं काहीतरी पीक असतं. परंतु बुचुडे साहेबांचं कौतुक आहे, त्यांनी आपल्याला विनामूल्य हे मैदान खेळाडूंना मात्र उपलब्ध करून दिलेलं आहे. तर नक्कीच आपण पाहत आहोत अक्षय जराड यांच्या खेळीसाठी 300 रुपयाचं पारितोषिक अमोल शेठ ठोबे साहेब टेकाडे यांच्या वतीने सुद्धा ते आपल्याला पाहायला मिळतंय. त्यांचे मनापासून धन्यवाद आहे. खरं तर सावकार शेठ बुचुडे साहेब गेली कित्येक काळ हे मैदान त्यांनी आपल्याला विना मोबदला, खेळाडूंना खेळायचंय ना तर मग चला राहू द्या हे मैदान तसंच, आणि हे मैदान त्यांच्या मालकीचं आहे. सन्माननीय सावकार शेठ बुचुडे साहेब सुद्धा या ठिकाणी उपस्थित झालेत. आपलंही मनापासून हार्दिक हार्दिक सहर्ष स्वागत आहे. चला टीम पद्मावती फायटर्स टीमला विनंती आहे, आपण मैदानाचा ताबा घ्या. खूप उशीर झालेला आहे, 5 वाजत आलेत. यानंतर प्राइज डिस्ट्रीब्युशन, बक्षीस वितरण आपल्याला याच ठिकाणी करायचे. चला अमोल शेठ ठुबे साई गणेश उद्योग समूहाच्या मालक च्या वतीने अक्षयला 300 रुपयाचं पारितोषिक जे देण्यात येईल. अमोल शेठ ठुबे साहेबांचंही मनापासून हार्दिक सहर्ष स्वागत आहे. तर इथे पाहायचंय आपल्याला पहिल्या इनिंगचा डाव जो निश्चित स्वरूपात आपण पाहतोय संपलेला आहे.
आणि पाहूयात आता कशा रीतीने क्लेम पॅनिंग जी काही करतायत पद्मावती फायटर टीमला आता बोनस पॉईंट झाला 100+ धावा म्हटलं की या मैदानावरती गोष्टी थोड्याशा ज्या काही निश्चित स्वरूपात आपल्याला पाहायला मिळतात. त्याचबरोबर आपल्याला या स्पर्धेसाठी त्यांचं मोलाचं सहकार्य लाभतं. रानवारा उद्योग समूहाचे मालक सन्मान्य सुनील दादा भालेकर हे सुद्धा या ठिकाणी उपस्थित झालेले आहेत. त्यांचंही आपल्याला मनापासून हार्दिक हार्दिक सहर्ष स्वागत आपण त्यांच्या नक्कीच करूया. तर सुनील दादा भालेकर यांना विनंती आहे आपणही या ठिकाणी यायचंय. झालेत का? ओके. रानवारा उद्योग समूह कधी या मैदानावरती क्रिकेटची स्पर्धा असू द्या त्यांचा आपल्याला ट्रान्स असेल पारितोषिक असेल काही ना काही ट्रॉफीज असेल हे सहकार्य मात्र लाभलं जातं. 4 दिवस या मैदानावरती खरंच खूप रंगत येते आणि एकदम सुसज्ज असं मैदान जे खरं तर आपल्याला पाहायला मिळते. अगदी बाहेर तालुक्यातील खेळाडू आपल्या मैदानावरती येतात त्यांना जर विचारण्याचा योग आला तर ते सांगतात अतिशय सुंदर मैदान आहे. मैदानावरती खेळायला एक वेगळी आवड तयार होते आणि सावकार शेठ बुचुडे साहेबांचं आपण परत एकदा कौतुक करूयात. तर जायचंय मैदानाच्या आतमध्ये. सलामीची जोडी विशाल पवार नॉर्स्टॅकेनला सूरज पठारे तर षटक क्रमांक पहिलं घेऊन आलेत प्रशांत पुजारी पुणेवाडीचा बोटांचा जादूगार ज्याला म्हटलं जातं प्रशांत पुजारी. त्यांच्या गोलंदाजीमध्ये जादू आहे. प्रशांत पुजारी बॉलिंग ट्रॅक वरती आलेत. 36 बॉल विजयासाठी 106 धावा ज्या आपण पाहतोय बनवायच्या आहेत. सामन्याला जी आपण पाहतोय सुरुवात होतीये अतिशय जबरदस्त मॅच मैदानाच्या आतमध्ये क्रीडा रसिकांना जी काही पाहायला मिळेल. गोलंदाज जिथे आपण पाहतोय प्रशांत जे काही तयार होत आहेत. कोण होणार या वर्षी पर्व 2चा मानकरी? गणपती फाटा प्रीमियर लीग पर्व 2 मेगा फायनल मैदानाच्या आतमध्ये रंगली आहे. याचबरोबर चेंडू हवेमध्ये आणि अतिशय सुंदर बॉल. एक रन इथे मात्र खातं जे आपण पाहतोय खोललं गेले. एक धाव फलकावरती जी काही आपल्याला पाहायला मिळते. अक्षय जाराड या इनिंग मध्ये मात्र तो अर्धशतक कंप्लीट करतोय. जबरदस्त परफॉर्मन्स अक्षय जाराड या खेळाडूचा. आतापर्यंत 3 50s त्या खेळाडूच्या नावावरती जे आपण पाहतोय राहिलेले आहेत. गोलंदाज आपण पाहतोय तयार आहेत प्रशांत पुजारी. 100+ जायचंय त्यामुळे इथे दादागिरी करावी लागेल आता. याच बरोबर बॉल मात्र टीएन अडवलेला आहे. सुंदर क्षेत्ररक्षण टीएन द्वारा जे आपल्याला पाहायला मिळतंय. अतिशय एकन क्षेत्ररक्षण जे पाहायला मिळालं. आतमध्ये थोडीशी दुर्मिळ घटना सुद्धा आपल्याला पाहायला मिळाली आणि धाव फलकावरती आपण पाहतोय 1 रन आलेली आहे. गोलंदाज आपण पाहतोय तयार. आज सुद्धा चेंडू लागोपाठचे 2 चेंडू इथे आपण पाहतोय डॉट गेलेत. डॉट जर जमणार नाही झटका करावा लागेल. प्रशांत पुजारी जबरदस्त फॉर्म मध्ये या सिरीज मध्ये आपल्याला सगळ्या पाहायला मिळाले. तसे पुणेवाडी मधून आले तसे बोटामध्ये स्प्रिंग घेऊन आलेत की काय. बॉल टप्पा पडल्यानंतर कुठं वळेल याची गॅरंटी कोणच देऊ शकत नाही. याचबरोबर हा चेंडू आपण पाहत आहोत सुंदररित्या जो काय आपण पाहतोय खेळला गेलाय. क्षेत्ररक्षक आपण पाहतोय बॉल पर्यंत जे काही पोहोचले जातील आणि तो पर्यंत घेतली जाईल. 1 धाव 2 धावा या धाव फलकावरती आपल्याला पाहायला मिळत आहेत. 2 रन आलेले आहेत. 4 चेंडू मध्ये आपण पाहतोय 2 धावा जे आतापर्यंत बनवले गेल्यात. सामना क्रमांक आपण पाहत आहोत शेवटचा मेगा फायनल ग्रँड फिनाले बिग फेस्टिवल मैदानाच्या आतमध्ये एक उत्सव टेनिस क्रिकेटचा आतमध्ये जो काही चालू आहे. सामन्याला परत एकदा होती सुरुवात. परत एकदा डेड बॉल. रनअप मध्ये आपण पाहतोय थोडासा बिघड आहे आणि निश्चित स्वरूपात आपण पाहत आहोत चांगले आयकॉन या मैदानावरती आपण खेळताना पाहिलेले आहेत. सुशांत गायकवाड असेल अमोल गागरे असेल तालुक्यातील आयकॉन खेळाडूंनी नाव कमावलं या मैदानावरती. याच बरोबर हा चेंडू 1 टप्पा सीमापार रन मिळतील 4 चौकार. पाहुनी मौका हा मारलाय चौका. हा आहे हॉटेल रानवारा प्रोप्रायटर माननीय श्री संतोष शेठ भालेकर व माननीय श्री सुनील शेठ भालेकर यांचा Thank you. सनसनीत चौक. मधुर धुळे असेल शहाजी मोरे असतील अमोल गागरे असतील सुशांत गायकवाड असेल चांगले आयकॉन
खरं तर या मैदानावरती आपण पाहतोय खेळलेले आहेत. आज मात्र ओमकार उदावंत याही खेळाडूचा चांगला खेळ आज आपल्याला पाहायला मिळाला. आणि त्याचबरोबर आज आतमध्ये जे दोन नामवंत आयडॉल, एका बाजूला अक्षय जराळ तर दुसऱ्या बाजूला प्रवीण गावडे, हे दोन आतपर्यंत आतापर्यंत टिकलेले आहेत. 30 चेंडू विजयासाठी अजूनही बनवायच्यात. 100 धावा इजे. 30 चेंडू 100 रन. ओहोर संपली. मैदानात जोश भरारी, श्री प्लाय गुणवत्ता भारी आणि आपले आकाश चौधरी. जनता म्हणते हाच नेता खरा, करा तयारी. नादाला लागायचं नसतं, आपला नेता जबरदस्त. 6 धावा धावफलकावरती जे आपल्याला पाहायला मिळत आहेत. विक्टरी हंटर्स आई संघ आपण पाहिला. निलेश येंगवले आई शिरूर जातेगावचा खेळाडू, चांगला आयकॉन आपल्या स्पर्धेमध्ये खेळला. याही वेळेत चांगला बॉल आणि क्षेत्ररक्षक आतमध्ये होते. आउटफील्ड मध्ये कोणीही नाही. बॉल जाईल 1 2 3. आडलाय बॉल. बॉल थांबला. ग्रासला बॉल थांबला. बॉल अलीकडेच अडकला आणि तिथे आपण पाहतोय रन सुद्धा आपल्याला येताना पाहायला मिळाल्या. रनच काढली नाही. यस, धाव काढला नाही. एक काढली नाही, बरोबर ना. सूरजनी मारला होता. 1 रन आली आणि धाव फलकावरती आपण पाहतोय 7 धावा. याचबरोबर चेंडू हवेमध्ये. सुधीर पोटे थांबत राहिले. बॉल वर गेल्यानंतर कळवतात कुठे बॉल. 4 पडाणं गरजेचं आहे. धाव फलकावरती आपण पाहत आहोत आणखीन एक सिंगल आलेली आहे. 8 धावा धाव फलकावरती ज्या काही दिसत आहेत. संघर्ष करावा लागेल. चला चला चला, घाई करा. प्रशांत भाऊ सांगतायत अजिबात गडबड करू नका. चला, 8 रन बरोबर वरती. याच बरोबर चेंडू जातोय अगदी सीमारेषेच्या बाहेर. सूरज पठारेचा जलवा, षटकार. हा गेला उत्तुंग षटकार. माननीय श्री पियुष शेठ बाबाजी पानमन, हॉटेल महाराजा अँड फॅमिली रेस्टॉरंट, देवी भोयरे फाटा यांचा दणदणीत षटकार. थँक्यू. करंदी नगरीचे तंटामुक्ती समितीचे अध्यक्ष राधोजी ठाणगे आणि त्याचबरोबर सामाजिक कार्यकर्ते सावळेराम शेठ ठाणगे या ठिकाणी उपस्थित झाले. दोनही मान्यवरांना विनंती आहे की आपण या ठिकाणी व्यासपीठावरती येऊन स्थानापन्न व्हायचे. दरम्यान आलाय खणखणीत चौकार, 4 धाबा. भिडू दे साऱ्या गगनात ललकार. श्री गणेश उद्योग समूह प्रोप्रायटर माननीय श्री राहुल शेठ मते व माननीय श्री रोहित शेठ मते यांचा खणखणीत चौकार. थँक्यू. सन्माननीय राधोजी शेठ ठाणगे आणि सावळेराम दादा ठाणगे दोनही मंडळींना विनंती आहे आपण व्यासपीठावरती येऊन स्थानापन्न व्हा. आपलंही मनापासून हार्दिक हार्दिक सरसे स्वागत आहे. 24 चेंडू 88 धावा. 24 बॉल मध्ये 88 धावा. थोडीशी घाई करा. बॅड लाईट इफेक्ट होणार नाही आपण काळजी घेऊ. गोलंदाज तयार. याच बरोबर हाई चेंडू इथे आपण पाहत आहोत. सुंदररित्या जो काय आपल्याला पाहायला मिळतोय. राजू भोर साहेबांची अपील आपण पाहिलेली आहे. त्या प्रकारे मलिंगा अपील करायचे त्या प्रकारे त्यांनी मात्र अपील केलेली आहे. जबरदस्त अपील. याच बरोबर सूरज पठारे थांबायला तयार नाही. बॉल जाईल 1 टप्पा खात मिड विकेट सीमारेषेच्या बाहेर, चौकार. भिडू दे साऱ्या गगनात ललकार. श्री गणेश उद्योग समूह प्रोप्रायटर माननीय श्री राहुल शेठ मते व माननीय श्री रोहित शेठ मते यांचा खणखणीत चौकार. थँक्यू. शेवटचे 24 बॉल 84 धाव्यांची गरज. 24 बॉल 84 धावा हे सांगितल्यानंतर खालून पटकेत एक आवाज आलाय. मॅच खूप लांब आहे. विकास एखादी ओव्हर जर 30-32 ची झाली ना, सामना संपायला वेळ लागणार नाही. पाठीमागा अजून प्रवीण गावडे आहे, विसरून जाऊ नका. एखादी ओव्हर जर बनली ना तर काही होऊन जातं. 3 दिवसात आपण हेच पाहिलंय. कित्येक संघांना 80-80 85 धावा बनवून सुद्धा 6 ओव्हर मध्ये घरी जावं लागलंय. काही होऊ शकतं. कर्जुले आर्या गावचा एक उभरता सितारा बॉलिंग साठी आलेला आहे. साहिल गावडे याही गोलंदाजानं ही स्पर्धा खरं तर आपल्या बॉलिंगच्या अटॅकनं, बॉलिंगच्या परफॉर्मन्सनं गाजवलेली आहे. नाव आहे साहिल गावडे. प्रवीण गावडे यांचे पुतणे आहेत. सन्माननीय बबन शेठ चौधरी चेअरमन
हे सुद्धा या ठिकाणी उपस्थित होत आहेत. याचबरोबर हा चेंडू हवेमध्ये, क्षेत्ररक्षक आहेत तिथे अविनाश, आणि तोपर्यंत घेतले जात आहेत. आणि नक्कीच आपण पाहत आहोत फलंदाज इथे होत आहेत रन आउट. संधी साधून थेट पठ्यानं घेतली झणझणीत विकेट. ही आहे गणेश वीट कारखाना माननीय श्री सुरेश शेठ बुचुडे यांची बळीची टाळी. चेअरमन साहेब थोडस या बाजूने या, म्हणजे मॅच चालू राहील. तर आत्ताच्या नक्कीच आपण पाहतोय 2 धावा, आणि हे बॅटर आपल्याला पाहायला मिळतील. संघाचे आयकॉन प्रवीण गावडे जे काय आपल्याला पूर्णपणे आतमध्ये पाहायला मिळत आहेत. पाहूया, सामना मात्र मैदानाच्या आतमध्ये रंगलाय. प्रवीण गावडे आहे तोपर्यंत सामना संपणार नाहीये मित्रांनो. 23 बॉल, क्वालिफायर सेकंड मध्ये एकाच ओव्हर मध्ये 5 षटकार मारण्याचा रेकॉर्ड खरं तर या खेळाडूच्या नावावरती आहे. या मान्यवर या. याच बरोबर हा चेंडू आपला पाहायला मिळेल. वाईट बॉल निश्चित स्वरूपात जो काय आपल्याला पाहायला मिळतोय. पलीकडच्या बाजूला चेअरमन आदरणीय बबनदादा चौधरी आणि सगळा मित्र परिवार या ठिकाणी मात्र बरोबर आलेले सगळे ज्येष्ठ नागरिक देखील मनापासून हार्दिक हार्दिक सहर्ष स्वागत आहे. 23 बॉल आणि विजयासाठी 81 धावांची गरज. अजूनही सामना आहे, मॅच संपलेली नाही मित्रांनो. आई चेंडू पाहिजे, गड घेऊन आतली निश्चित स्वरूपात अक्षयच्या हातामध्ये गेला. चेंडू डॉट आलाय. गुरुचेला अशी आतमध्ये चालू असलेली जी काही लढाई आपल्याला पाहायला मिळते. प्रवीण गावडेनं खरं तरच क्रिकेट शिकवलंय साहिलला, आणि चुलते पुतणे अशी जुगलबंदी आतमध्ये आपल्याला पाहायला मिळेल. साहिल गावडे वर्सेस प्रवीण गावडे. शेवटचे 22 बॉल 81 धावा, सामन्याचं समीकरण जे आपल्याला पाहायला मिळतंय. यस यस यस, क्वालिफायर 1 ची जी मॅच झाली ना ती या 2 टीम मध्ये झाली, आणि प्रवीण गावडेला बाद करण्यामध्ये यशस्वी झाला होता साहिल गावडे. इथे काय करतोय पाहूया. 21 बॉल विजयासाठी 81 धावांची गरज. काय रंगत आली मॅचला. एक डॉट चेंडू मात्र मॅचला दूर घेऊन चाललाय के फायटर्स कडून. एक षटकार मात्र मॅचला रंगत आणेल. याच दरम्यान बॉल तिथे मात्र आपण पाहतोय कट केलाय. प्रशांत पुजारी मात्र तैनात आहेत, आणि तोपर्यंत घेतली जाईल 1 धाव. शेवटचे 20 बॉल विजयासाठी 80 धावांची गरज. शेवटचे 20 बॉल शिल्लक आहेत, आणि आपण पाहतोय धावा बनवायच्यात तब्बल 80. सन्माननीय सतीश शेठ पिंपरकर साहेब सुद्धा या ठिकाणी उपस्थित होत आहेत. पिंपरकर साहेबांचंही मनापासून हार्दिक हार्दिक सहर्ष स्वागत आहे. काय चेंडू टाकलाय, आणि या ओव्हर मध्ये आतापर्यंत आपण पाहत आहोत इनमिन फक्त वाईट धरत 4 धावा दिलेल्या आहेत. कौतुक आहे साहिलचं. सन्माननीय सतीश शेठ पिंपरकर साहेबांचं देखील मनापासून हार्दिक हार्दिक सहर्ष स्वागत आहे. गोलंदाज आपण पाहतोय तयार आहेत. साहिल, एक शेवटचा बॉल साहिलचा. याच बरोबर शेवटचा बॉल पाठवलाय सीमारेषेच्या बाहेर, देऊन जाईल 4 रन. चौकार. पाहुनी मोका, हा मारलाय चौका. हा आहे हॉटेल रानवारा प्रोप्रायटर माननीय श्री संतोष शेठ भालेकर व माननीय श्री सुनील शेठ भालेकर यांचा सनसनीत चौकार. स्कोअर कार्डवरती जे काही आपण पाहत आहोत 3 षटकांचा खेळ संपलाय. 30 धावा धावफलकावरती आहे, आणि उर्वरित 18 चेंडू मध्ये 76 धावा जे आपण पाहत आहोत बनवायच्या आहेत. एके फायटर्स या टीमला आपण पाहत आहोत अजूनही 18 बॉल आणि विजयासाठी 76 रन ज्या तब्बल कुटायच्या आहेत.
परत एकदा आपल्याला पाहायचं आहे. जबरदस्त मॅच मैदानाच्या आतमध्ये जी काय चालू आहे. प्रशांत पुजारी संघासाठी चौथं वैयक्तिक दुसरं षटक घेऊन गोलंदाजीसाठी तयार होत आहेत. बोटांचे जादूगार प्रशांत पुजारी. 18 चेंडू 76 धावा. पद्मावती फायटर्स पुणेवाडी आणि एके फायटर्स गणपती फाटा रंगलेली मॅच जी आपल्याला पाहायला मिळते. फायनल. याच बरोबर प्रवीण गावडे पहिला चेंडू मात्र करतोय लेफ्ट. डॉट बॉल आलाय. 17 बॉल विजयासाठी 76 रन या स्कोर कार्ड वरती आपल्याला पाहायला मिळत आहेत. हाणामारी करावी लागेल आता प्रवीणला. मनगटामध्ये ताकद आहे प्रवीण गावडे. खेळाडूमध्ये ती क्षमता देखील आहे. याच बरोबर चेंडू हवेमध्ये आणि प्रवीण गावडे. अक्षय जरा टिपतोय झेल. प्रवीण गावडेचा संपतोय खेळ. फलंदाज बाद. संधी साधून थेट पठ्यानं घेतली झणझणीत विकेट. ही आहे गणेश वीट कारखाना माननीय श्री सुरेश शेठ बुचुडे यांची बळीची. थँक्यू विजय. थँक्यू. जसा प्रवीण गावडे बाद झाला ना क्रीडा रसिकांनी जागा सोडल्या. हा आहे खेळाडूचा दरारा. प्रवीण गावडे बाद झाल्यानंतर प्रेक्षकांनी मनोमनी फिक्स केलंय की काय. परंतु क्रीडा रसिकांना कुठेही जाऊ नका. अजून पाठीमागे बरेच खेळाडू आहेत. चला थोडीशी घाई करा. खेळाडूंना एक विनंती आहे थोडस घाई करा. ही बॅटर मैदानाच्या आतमध्ये वैभव. 16 चेंडू विजयासाठी 76 धावा जे आपल्याला पाहायला मिळत आहेत. सगळ्या आलेल्या मान्यवरांचं परत एकदा गणपती फाटा प्रीमियर लीग मध्ये मनापासून हार्दिक सरचे स्वागत आहे. बक्षीस वितरण कार्यक्रम लगेच आपल्याला करायचा आहे. नो बॉल. नो बॉल. ची संधी जी काही आपल्याला पाहायला मिळेल. चला मॅच थोडीशी स्पीडअप करा. मॅच थोडीशी स्पीडअप करणं गरजेचं आहे. 16 चेंडू 75 रन. फ्री हिटची संधी देखील जे काही आपण पाहत आहोत आलेली आहे. याच बरोबर चेंडू परत एकदा हवेमध्ये असेल आणि ओ फ्री हिट होती परंतु प्रयत्न काय सुंदर होते अक्षय जराडचे. वाह. या खेळाडूनं खरं तर सगळ्या प्रेक्षकांना प्रेरित केलंय. प्रेक्षकांना मात्र फुल मनोरंजन खरं तर गेली 4 दिवस या खेळाडूनं दिलंय. अक्षय जराड निश्चित आपण पाहत आहोत फुल फॉर्म मध्ये आहे. टीमला मात्र घेऊन खेळतायत. परत एकदा प्रशांत पुजारी. गोलंदाज तयार. हो. हा चेंडू प्रशांत पुजारी यांनी काहीतरी वेगळं केलं आणि ते त्यांच्या अंगलेट आलं. बाईकच्या भेटल्यात या 4 धावा. चौकार. यस बॅट कट आहे. पंचांनी परत एकदा कळवलंय. बॉल मागे घेतला आणि सांगितलं bat cut. साड्या गगनात ललकार श्री गणेश उद्योग समूह प्रोप्रायटर माननीय श्री राहुल शेठ मते व माननीय श्री रोहित शेठ मते. 36 रन धावफलकावरती. 14 बॉल 70 धाव्यांची गरज. सगळ्या क्रीडा रसिकांना विनंती आहे यानंतर लगेच आपल्याला बक्षीस वितरण करायचंय. कोणी कुठेही जाऊ नका. याच बरोबर सामना संपला नाही अजून. ओ काळजी घ्या प्रेक्षकांनी. षटकार. हा गेला उत्तुंग षटकार माननीय श्री पियुष शेठ बाबाजी पानमन हॉटेल महाराजा अँड फॅमिली रेस्टॉरंट. थँक्यू. देवी भोयरे. थँक्यू. 13 बॉल 64 रन. याही वेळेस हा चेंडू आपण पाहतोय सुंदर खेळलाय. क्षेत्ररक्षक आपण पाहत आहोत टीएन. परत एकदा सुंदर क्षेत्ररक्षण तुषार झिंदाड या खेळाडूद्वारा जे काही आपल्याला पाहायला मिळतंय. आणि 4 ओव्हरचा खेळ संपलाय. शेवटचे 12 बॉल विजयासाठी 63 धावेंची गरज. प्रति ओव्हर 32 रन पाहिजेत. ओव्हर संपली. मैदानात जोश भरारी श्री प्लाय गुणवत्ता भारी आणि आपले आकाश चौधरी. जनता म्हणते हाच नेता खरा. करा तयारी. नादाला लागायचं नसतं. थँक्यू. 12 चेंडू विजयासाठी 63 धावा. हे जे सामन्याचं समीकरण होताना जे की आपल्याला पाहायला मिळतंय. राजेंद्र भोर साहेब याही वेळेस स्लोवर वन टाकलाय. क्षेत्ररक्षक आपण पाहतोय सुधीर. हो पुला खालून पाणी. चेंडू सीमारेषेच्या बाहेर. चौकार.
पाहुणी मोका हा मारलाय चौका. हा आहे हॉटेल रानवारा. प्रोप्रायटर माननीय श्री संतोष शेठ भालेकर व माननीय श्री सुनील शेठ भालेकर यांचा सनसनीत चौका. 11 चेंडू आणि विजयासाठी 59 धावींची गरज. याचबरोबर समोरच्या बाजूला मेजर महेश मात्र टिपतायत. सुंदर झेल, फलंदाज होतोय झेल बाद. संधी साधूनी थेट पठ्यानं घेतली झणझणीत विकेट. ही आहे गणेश थँक्यू. कारखाना. 47 धाव संख्येवरती 3 गडी जे आपण पाहतोय बाद आहे. 10 चेंडू मध्ये 59 धावा अजूनही बनवायच्यात. सगळ्या टीमचं एक कौतुक करावं लागेल. भोर साहेबांना एकाही मॅच मध्ये आतमध्ये घेतलं नाही. फायनलचा मानकरी पाठीमागे ठेवला होता की काय. काय बॉलिंग करतायत पा. फायनल मध्ये एक चांगला बॉलर पाहिजे होता, यासाठी भोर साहेबांना ठेवलं राखून. विकेट घेतलेली आहे. 10 बॉल 59 धावींची गरज. 10 बॉल विजयासाठी 59 धावा. सामना दूर म्हणू नका अजूनही. याचबरोबर चेंडू जाईल सीमारेषेच्या बाहेर. मिळाल्या 6 धावा. षटकार. हा गेला उत्तुंग षटकार. माननीय श्री पियुष शेठ बाबाजी पानमन हॉटेल महाराजा अँड फॅमिली रेस्टॉरंट देवी भोयरे फाटा यांचा दणदणीत षटकार. थँक्यू. शेवटचे 9 चेंडू आणि विजयासाठी 53 धावा सामन्याचं समीकरण आहे. कुणी कुठं जाऊ नका, लगेच आपल्याला प्राइज वितरित करायचंय. यस, परत एकदा हा चेंडू आपण पाहतोय. सुंदररित्या जो काय आपल्याला पाहायला मिळाला. डॉट आलाय. शेवटचे 8 बॉल शिल्लक आहेत. 53 धावा ज्या आपण पाहतोय बनवायच्यात. आई चेंडू आपण पाहतोय सुंदर आहे आणि पाहता पाहता बॉल सीमारेषेच्या बाहेर. चौकार. शेवटचे 7 चेंडू शिल्लक आहेत आणि 49 धावा या अजूनही आपण पाहतोय बनवायचे आहेत. सामना खूप आता अवघड स्थितीमध्ये म्हणावं लागेल. गोलंदाज तयार बोर साहेब. आई चेंडू आपण पाहतोय खोलटप्प्यातील जो आपल्याला पाहायला मिळाला आणि बाबू बॉल अडवत आहेत तोपर्यंत जे आपल्याला पाहायला मिळत आहेत. शेवटचे 6 बॉल विजयासाठी 49 धावींची गरज. ओहोर संपली. मैदानात जोश भरारी. श्री प्लाय गुणवत्ता भारी आणि आपले आकाश चौधरी. जनता म्हणते हाच नेता खरा. करा तयारी. तर खरं तर यानंतर लगेच आपल्याला पारितोषिक वितरण कार्यक्रम जो आपण पाहतो या ठिकाणी करायचा आहे. 5 चेंडू आणि विजयासाठी 45 धावा या बनवायच्या आहेत. सामना खरं तर आपण पाहतो एकतर्फी झुकला गेलाय असं म्हणायला हरकत नाही. आणि सगळ्या क्रीडा रसिक आणि 4च्या 4ही टीमच्या खेळाडूंना एक विनंती आहे, तुम्ही जितकं सहकार्य कराल ना बक्षीस वितरणाला तितकं आपण झटपट मोकळू. जसा मॅच संपेल सगळे खेळाडू समोर या. झटपट एक 10-15 मिनिटात आपण बक्षीस वितरण करणार आहोत. चेंडू परत एकदा हवेमध्ये आणि मेजर आलेत बॉल खाली. जेल झालाय. फलंदाज होतोय वैभव ठुबे बाद. चला न्यू बॅटर आतमध्ये. संधी साधूनी थेट पठ्यानं घेतली झणझणीत विकेट. ही आहे गणेश वीट कारखाना. माननीय श्री सुरेश शेठ बुचुडे यांची बळीची टाळी. एकसष्ट रन. बोला. सुधीर साठी का संदेश? कशासाठी? सलमान अत्तार यांच्या प्रत्येक षटकाराला सोहेलभाई इनामदार यांच्या वतीने 500 रुपयाचं प्राइज आहे. आदमबाई, ओम ठाणगे, कमिटीच्या सगळ्या कार्यकर्त्यांना विनंती आहे आपण इकडे या.
बंटी दादा सगळेजण इकडे या. कचरू दादा, रबाजी दादा, सगळ्या कार्यकर्त्यांना विनंती आहे, तुम्ही ताबडतोब इकडे या. बाबाजी शेठ मते आपणासही विनंती आहे. कमिटी मधले जेवढे काही कार्यकर्ते आहेत सगळ्यांना विनंती राहील, आपण या ठिकाणी या. सामना जवळजवळ एक चेंडू 40 धाव्यांची गरज आहे. चौकार. पाहुणी मोका हा मारलाय चौका. हा आहे हॉटेल रानवारा प्रोप्रायटर माननीय श्री संतोष शेठ भालेकर व माननीय श्री सुनील शेठ भालेकर यांचा सनसनीत चौकार. शेवटचा एक चेंडू आणि विजयासाठी 40 धाव्यांची गरज आहे. फायनल मध्ये पाहूयात कोण मजल मारतय, कोण हा सामना जिंकणार, याकडे सगळ्यांच्या नजरा ज्या काही आपल्याला पाहायला मिळत आहेत. उत्तम शेठ रेपाळे, प्रशांत भाऊ पुजारी आणि राजू भोर साहेब यांच्या मालकीचा व्हाईट बॉल. पद्मावती फायटर कंस्ट्रक्शन की आदमभाई शेख यांचा एके फायटर्स, कुठली टीम जिंकणार हे आपल्याला सगळ्यांना पाहायचं आहे. नाही आधी घोषित करता येत नाही. एक चेंडू 39 धावा. पाहायचं आपल्याला. आणि याच बरोबर मेगा फायनल पर्व 2 चा मानकरी आपण पाहत आहोत. पद्मावती फायटर्स पुणेवाडी. पद्मावती फायटर्स पुणेवाडी हा संघ खरं तर आपण पाहतोय मेगा फायनलचा दावेदार ठरला आणि अभिनंदन आहे टीमचं. मान जर बेटे घने लेवा ना तू ठेके कित का तू ढोन तन्ना अरे गारे बेटे हाँ मान जर बेटे घने लेवा ना तू ठेके कित का तू ढोन तन्ना अरे गारे बेटे खेले खेलेगा खिलाड़ी और साफ रहेगा तो बाप रहेगा तो बाप रहेगा तो बाप रहेगा कोई कोई चलेगी कोई कोई चलेगी तर सगळ्या 4च्या 4 संघांना एक विनंती आहे की आपण ताबडतोब या ठिकाणी व्यासपीठाच्या समोर या. पिंपरी जलसेन या गावावरून आमचे मार्गदर्शक विलासदादा घेमून या ठिकाणी मात्र उपस्थित झालेले आहेत. विलास सरांचं मनापासून हार्दिक सहर्ष स्वागत आहे. चला सगळ्यांना एक विनंती आहे, मान्यवर आपण या ठिकाणी स्थानापन्न व्हा. पिंपरकर साहेब, आकाश भाऊ, रेपाळे सर, सगळ्यांना विनंती आहे. त्याचबरोबर सन्माननीय राजाराम शेठ गव्हाणे यांनाही विनंती आहे, आपण या ठिकाणी येऊन स्थानापन्न व्हायचे. सगळ्यांच्या शुभ हस्ते आपण हा उद्घाटन सोहळा संपन्न केला, परंतु आता प्राइज वितरण सोहळा सुद्धा आपल्याला या ठिकाणी संपन्न करायचा आहे. चला 4चे 4 टीमचे खेळाडू व्यासपीठाच्या समोर या. पिंपळेश्वर 11 याही टीमला विनंती आहे, आपले खेळाडू घेऊन व्यासपीठाच्या समोर या. शिव छत्रपती वॉरियर्स याही टीमला विनंती आहे, खेळाडू घेऊन व्यासपीठाच्या समोर या. आणि आत्ताचे जे 2 संघ आहेत आपल्यालाही विनंती आहे, व्यासपीठाच्या समोर या. The Bluetooth device is ready to pair. सन्माननीय पप्पू शेठ गाडगे यांनाही विनंती आहे, आपण या ठिकाणी येऊन स्थानापन्न व्हायचे. सगळ्या संघ मालकांनाही विनंती आहे, 8च्या टीमचे जे काही संघ मालक आहेत ना, 8 टीमचे 8 जेवढे काही संघ मालक असतील त्यांनाही विनंती आहे, आपण या ठिकाणी यायचे आणि स्थानापन्न व्हायचे. सगळ्यांचा सन्मान वगैरे आपण करणार आहोत. बर का उत्तम शेठ
हे प्राइज वितरण आपल्यासाठी आहे, प्लेअर तिकडे चाललेत, मग हे अवघड होईल. सगळ्या टीमला एक विनंती आहे, जेवढे प्लेअर आहेत ना सगळे पुढे या. चला, खेळाडूंना एक सूचना आहे, फ्रेश वगैरे नंतर व्हा. 10 मिनिटात पारितोषिक वितरण आपल्याला करायचंय. मान्यवरांना पुढील भरपूर कार्यक्रम आहेत. खेळाडूंसाठी आपण हा कार्यक्रम ठेवला. या खेळाडू चला लवकर. सोहेल इनामदार मित्र परिवार या. सोहेल भाई, सैफ भाई, प्रशांत भाऊ सगळेजण इकडे या 2 मिनिटासाठी. चला प्रसाद दादा, कमिटीचे कार्यकर्ते आपल्याला आमंत्रित करतायत, सगळेजण या.